नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय, की नीट 2026 जे विद्यार्थी देणार आहात, तर या संडेला म्हणजे या रविवारी तुमचं एक्झाम होणार आहे. तर तिथं आहे ना तुम्हाला बायोमेट्रिक चेक करायचं आहे. तर त्याच्याबद्दल काही नोटीस देण्यात आलेली आहे, काही सूचना देण्यात आलेल्या आहे एनटीए कडून. त्या सूचना काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये सगळी क्लॅरिटी आली पाहिजे आणि सेंटरवरती जाताना ही धावपळ झाली नाही पाहिजे तुमची, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. तर ॲक्चुअली बायोमेट्रिक म्हणजे काय असतं? बायोमेट्रिक म्हणजे काय असतं? तर ॲडव्हायझरी ऑफ बायोमेट्रिक एक्सेप्शन इन नीट 2026. बायोमेट्रिक म्हणजे काय असतं ना, नेमका विषय समजून घ्या. जेव्हा पण तुम्ही नीट एक्झाम अपिअर करतात, जेव्हा पण सेंटरवरती जातात, तर तुमचं एक चेकअप होत असतं. चेकअप कसं होत असतं, की तेच विद्यार्थी तुम्ही आहात का जे फॉर्ममध्ये भरलेले आहात. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं फिंगरप्रिंट घेतलं जातं, तुमची आयडी व्हेरिफाय केली जाते. त्याच्यासोबतच जे आधार कार्ड लिंक आहे का, त्यासोबत हे सुद्धा तुमचं चेक केलं जातं. आधार कार्डवरला जो फोटो आहे, जो फिंगरप्रिंट आहे, ते तुमचेच आहे का? तिथं प्रॅक्टिकल तुम्हीच आहात का? हे चेक केलं जातं. ठीक आहे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे बरं का, तर क्लिअर मेन्शन करण्यात आलेलं आहे ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन. काय ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन आफ्टर कम्प्लिशन ऑफ फ्रिस्किंग प्रोसेस एव्हरी कॅन्डिडेट हॅज टू अंडरगो मेंडेटरी बायोमेट्रिक प्रोसेस बिफोर एंट्री ऑफ अ एक्झाम रूम. म्हणजे सगळ्यांना हे मेंडेटरी असतं, कंपल्सरी असतं, की तुम्ही एक्झाम मध्ये सेंटरच्या आत जेव्हा जाताल, जेव्हा तुमच्या रूम मध्ये बसताल, तेव्हा त्याच्या अगोदर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, की बायोमेट्रिक करणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक तुम्ही स्वतः करतात का, तर नाही. जे पण सेंटरवरचे इन्व्हिजिलेटर किंवा जे पण स्टाफ असतं ते करत असतं. ठीक आहे. आता काही ठिकाणी काय काय होतं, की काही ठिकाणी जे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन कॅन नॉट बी कम्प्लिकेटेड ड्यू टू डिव्हाइस हार्डवेअर फेलियर, पुअर क्वालिटी और बायोमेट्रिक डाटा कनेक्टिव्हिटी फेलियर with a UIDA physical inability to provide biometric data, the candidate will still be permitted to enter the examination room. तर कधी कधी काय होत असतं, की एकदम साहजिकपणे आता हे इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, म्हणजे जे पण आहे ते सॉफ्टवेअर आहे, डिव्हाइसेस आहे, साईट्स आहे, UIDA आहे, म्हणजे आधार कार्डचं जे पण आपलं ऑफिशियल वेबसाईट आहे, ते कधी कधी बंद पडून जातं किंवा हार्डवेअर माल फंक्शन करत असतं. तर त्या ठिकाणी एनडीएनं सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे, की तुम्ही एक्झाम देऊ शकतात. काय तुम्ही एक्झाम देणारच, तुम्हाला ते परमिट करणार एक्झाम देण्यासाठी. पण जेव्हा ही प्रोसेस अंडरटेक, पण तिथं तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल, ज्याला आपण अंडरटेकिंग म्हणतो. आता ते अंडरटेकिंग सुद्धा जर का तिथं नाही चाललं तुमचं UIDA, म्हणजे हार्डवेअर फंक्शन माल फंक्शन झालं किंवा काहीतरी अशी स्थिती आली, की ज्या कारणामुळे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन झालं नाही, तर तेव्हा काय होणार, तर तुमच्याकडून एक अंडरटेकिंग घेणार. आता अंडरटेकिंग म्हणजे काय, तर एक ऍप्लिकेशन घेणार किंवा ते स्वतः तुम्हाला ते ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करणार, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं नाव वगैरे हे लिहावं लागेल, आधार कार्ड नंबर लिहावा लागेल. आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, तर एक मिनिट हा. आता त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, तर त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे द फॉर्मॅट ऑफ दिस अंडरटेकिंग विल बी प्रोव्हाइडेड ऍट द एक्झामिनेशन सेंटर. म्हणजे ते एक्झामिनेशन सेंटरवरती तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ठीक आहे. तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आता त्याच्यानंतर द कॅन्डिडेट शॅल नॉट बी डिस्टर्ब ड्युरिंग द एक्झाम पिरियड 2 to 5 PM. म्हणजे जे पण कॅन्डिडेट आहे त्यांना ही एक महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे, की जे पण कॅन्डिडेट आहे त्यांना तुम्ही काय करू शकत नाही, तर त्यांना सरळ सरळ तुम्ही डिस्टर्ब करू शकत नाही एक्झामिनेशन पिरियडमध्ये. हे सूचना कोणासाठी देण्यात आलेली आहे, तर ही सूचना आपल्या जे पण इन्व्हिजिलेटर असो किंवा कॉलेज जिथं पण तुमचं सेंटर आलेलं आहे तिथं तो हे सांगण्यात आलेलं आहे, की जे पण विद्यार्थी आहे त्यांना डिस्टर्ब करू नका 2 ते 5 PM दरम्यान, म्हणजे जेव्हा पण एक्झामिनेशन चालू असेल तेव्हा. ठीक आहे. याच्यानंतर अप टू 6 PM इन केस ऑफ एक्सपेक्टेड PWD और PWBD कॅन्डिडेट फॉर द बायोमेट्रिक प्रोसेस. म्हणजे बायोमेट्रिक प्रोसेस हे 2 ते 5च्या दरम्यान होणार नाही. आणि जे PWD स्टुडंट आहे, जे पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी आहे, त्यांना 6 वाजेपर्यंत हे असतं. तर एवढं समजलं तुम्हाला एकदम क्लिअर, की बायोमेट्रिक काय असतं. याची चिंता करायची तुम्हाला गरज आहे का, तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही. फक्त तुम्ही सोबत काय काय घेऊन जा, की एक पोस्ट कार्ड फोटो मी लिहून देतो इथं. ठीक आहे. एक पोस्ट कार्ड फोटो तुमचा असला पाहिजे, मी लिहून देतो.
एक पोस्ट कार्ड फोटो तुम्हाला माहित असेल, तुम्ही फॉर्म भरला असेल तर. एक पासपोर्ट साईज फोटो, पासपोर्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच एक अजून गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला आधार कार्ड घेऊनच जायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला एक अजून गोष्ट, ऍडमिट कार्ड घेऊन जायचं आहे नीटचं. कन्फर्मेशन पेज सोबत तुमच्या ठेवा. कन्फर्मेशन, जे पण कन्फर्मेशन फीज भरली असेल तुम्ही, तर कन्फर्मेशन पेज सुद्धा तुमच्या सोबत ठेवा. त्याच्यासोबतच अजून काय ठेवायचंय तुम्हाला, तर एक अजून गोष्ट ठेवून टाका तुम्ही, ती म्हणजे काय, हे झालं तुमचं, हे तर असलंच पाहिजे तुमच्याकडं. त्याच्यासोबत एखादं जर का तुमच्याकडे आयडी प्रूफ असेल, कोणता पण आयडी प्रूफ, ते सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. ठीक आहे. एवढ्या गोष्टी तर तुमच्याकडे असल्याच पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं. आतापासून बॅग मध्ये भरायचं असेल तर भरून टाका, एकदम सेपरेट बॅग करून द्या त्याच्यासाठी. आणि आय होप तुम्हाला हे नक्की इन्फॉर्मेशन कळाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट.